निम्मी, आज कशाची भाजी खाणार? सॉसेस सॉसेज? ठीक आहे. कसे पाहिजे सॉसेस? क्रिस्पी? हां ठीक आहे, चल बनवूया. तर आता इथे मी एक एग घेतला आहे आणि त्याला छान इथे फोडून घेतला आहे. त्याच्यात टाकलं आहे थोडंसं मीठ चवीपुरतं आणि थोडंसं टाकलं आहे साखर. तर आता इथे मी 1 वाटी मैदा ॲड करत आहे आणि बेकिंग पावडर. तर बेकिंग पावडर मी थोडंसंच घेतलं होतं, 1 चुटकी. त्यानंतर टाकलं आहे थोडंसं दूध आणि याची कन्सिस्टन्सी तुम्ही म्हणजे थोडीशी थिक लेवलची अशी कन्सिस्टन्सी बनवून घ्यायची स्लरी. तर आपल्या त्या हॉटडॉगच्या सॉसेसला आपल्याला त्याच्यावर चांगली स्टिक झाली पाहिजे अशी. तर ही थोडीशी घट्टच आहे. तर आता इथे मी सॉसेस घेतले आहे, त्याला अशा प्रकारे कट करून घेतले आहे. तर मोठे मोठे करायसाठी तेवढं तळायला माझ्याकडे मोठं पॅन नव्हतं, तर त्यामुळे मी असे छोटे छोटे बनवून घेतले आहे. तुम्ही मोठे त्याचे 2 तुकडे पण करू शकता. तर आता मी ही पेस्ट जी आपण बनवली होती त्याच्यामध्ये त्याला डिप केलं आहे आणि आता इथे मी कॉर्नफ्लेकमध्ये इथे असं त्याला कोट करून घेतलं आहे. तर ते छान असं स्टिक झालेलं आहे. तर आता इथे तेल पण गरम झालं आहे, त्यामध्ये आपण तेलामध्ये हे सगळे असे तळून घेऊया. तर हे इतके क्रिस्पी झाले होते, तर आपल्या कॉर्नफ्लेकमुळे ही खूप छान क्रिस्पी झाले होते. तर आता याचा साऊंड बघा. तर हे खूप छान असे क्रिस्पी झाले होते. तर आता इथे मी याच्यावर मेयोनीज टाकून घेतलं आहे आणि केचप टाकून घेतलं आहे. तर तुम्ही यावर पण टाकू शकता किंवा याला अलग पण असं ठेवून खाऊ शकता. तर मी आता इथे असं सर्व केलं आहे वीरला, निम्मीला. त्या दोघांना तर खूप आवडलं होतं. त्याच्यानंतर ते दोघेजण रोजच बनवून मागत होते आणि स्पेशली तर निम्मी रोज बनवून मागत होती. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली? आणि बनवायलाही खूप सोपी आहे. तर याच्यासाठी जास्त काही मेहनत लागत नाही. तर इझी पण आहे आणि मुलांना आवडणारी पण आहे. तर ही तुम्ही टिफिनवर पण देऊ शकता किंवा तुमच्या दुपारच्या भुकेसाठी पण बनवू शकता. तर अशा सिंपल रेसिपीसोबत भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.